पुष्पा, नानांनी आजांशीतल्या लग्नाचा काही विषय काढला होता का ग? नाही, काहीच बोलले नाहीत. मी त्यांना एवढं बोलत होते पण ती एक शब्दाने बी काय बोलले नाहीत. मग समाधान्या, आपणच जाऊन बोललं पाहिजे बघ. तर आपण कशाला बोलायला जायचं? म्हणजे हा, म्हणजे आपली पोराची बाजू आहे ना. पुष्पे, तू आता उगाच काहीतरी खुसपाट काढू नको. आता आजा सुट्टीवर आलाय तोपर्यंत आपल्याला सगळं बघायला पाहिजे का नाही लग्नाचं? होय का नाही आजा? हो. आजा, तुला सुट्टी किती दिवसाची आहे र? 20 दिवसात परत जॉईन होणार आहे. बघ, 20च दिवस सुट्टी आहे. मग 20 दिवसात उरकायला नकोय लग्नाचं? आणि मग कसं करायचं रे समाधान्या? आता 20 दिवस मस आहेत की, मग आताच घोड्यावर चढायची गरज आहे वे? पुष्पा, अगं लगीन करायचं आहे, एका दिवसात समधी कामं होणार आहेत वे. आणि तसं बी लग्नाची समधी तयारी एकट्या समाधानाला करायची आहे ग. आपल्या घरात काय पुरुष माणसं आहेत वे? समाधान्या, म्हणून म्हणते मी लवकरात लवकर बोलून घ्या नानांची. ठीक आहे, बोलतो मी. बाबानो, आजाचं लग्न थाटामाटात व्हावं हेच माझं स्वप्न आहे बघ. होय आजा, आता सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. मी उद्या बोलतो नानांची. बोला बोला, उद्याच बोला. तसं बी अजिंक्यचा हात कधी पिवळे होतील ना, असं झालंय बघा. बरं, चालू दे तुमचं, आम्ही जरा जेवणाचं बघतो. सत्कराने थोडीच पोट भरणार आहे भाई. चल ग जेडे. जेडे, कळलं ना? काय? नातवाचं लगीन थाटामाटात करायचा विचार आहे म्हातारीचा. म्हणजे आता म्हातारी जेवढं आहे तेवढं समद बी फुकून टाकते वाटतं. हे लग्न होणार नाही यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. काय झालं? जाऊन आला नाना? काय झालं बोलणं? लग्नाबद्दल काहीच बोलणं झालं नाही. काही प्रॉब्लेम झालाय का नाना? नाही. नाही. काय झालं वहिनी? अहो, आम्ही अजिंक्यचं अभिनंदन करायला गेलो तर पुष्पानं घराबाहेरच उभं केलं आम्हाला. 1 तास उन्हात उभं होतो आम्ही. अजिंक्य घरात हायत नाहीत, कुणी काही बोललंच नाही. अगं साधं पाणी पण विचारलं नाही आम्हाला. आणि तरीही म्हणतात की काय झालं नाही म्हणून. अगं पुष्पानं आतनं सांगितलं की अजिंक्य घरात नाही म्हणून. आता ते आपण ऐकलं नाही, त्यात तिची काय चूक? अहो, तिनं काही सांगितलं नव्हतं. तिला हेच पाहिजे होतं, आपण बाहेर ताटकळत उभं राहावं. तुमचा अपमान व्हावा म्हणून तिनं मुद्दामच तसं केलं. भैयांच्या समोर पण कसं बोलली बघितलं ना व? अगं ठीक आहे, तिच्या डोक्यात राग आहे. नाना, अहो राग आहे कळते की, पण असं वागणं शोभत नाही. अहो सरळ सरळ कळते, त्यांनी सगळं मुद्दाम केलंय ती. अगं जाऊ दे, तुम्ही नका डोक्यात घेऊ. नीलम, चहा टाकवायचं. नाना, मला माफ करा. माझ्यासाठी म्हणून तुम्ही तिथं आला आणि तुम्हाला ते सगळं सहन करायला लागलं. अगं तू का माफी मागतीस? तुझी काय बी चूक नाही. आता पुष्पाचा स्वभाव कसा आहे ते आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की. त्यात तिच्या डोक्यात राग आहे. अगं ती अशी वागली त्याचं मला वाईट वाटलं नाही. अगं अजिंक्यवर तुझं प्रेम आहे आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय. पण लग्न म्हणजे फक्त मुलाशी होत नाही, तर त्या कुटुंबाबरोबर मुलगी जोडली जाते.
त्या घरातल्या इतर माणसांना पण तिला सांभाळून घ्यावं लागते. अजिंक्य बरोबर किंवा अजिंक्य शिवाय त्या घरातल्या माणसांना तू सांभाळून घेशील ना? काळजी करू नका नाना, तुमचे संस्कार आहेत माझ्यावर. मी घेईन सगळं सांभाळून. हे तर कशाला बोलवलं? एक गुड न्यूज द्यायची आहे तुला. कसली न्यूज? मामा उद्या लग्नाची बोलणी करायला तुमच्या घरी येणार. काय काय कोण कोण येणार रे? मामा एकटाच येणार आहे. तू खरं सांगतोयस ना? आता खोटं कशाला सांगू, खरंच येणार आहे तर. बेसिक बोलणी करायला येणार. बेसिक कशाला? आता येतात तर ठरवूनच जावा म्हण की. खरं तर मामा आजच सांगणार होता, पण ते नानांनी माफी वगैरे मागितली ना, म्हणून त्यानं काही विषयच काढला नाही. हा, आणि होय ग, तुम्ही घरी आला तेव्हा मामीने काही लग्नाचा विषय काढला नाही ना? नाही अजिबात नाही. मग तुम्ही बाहेर का थांबलेला? घरात बसायचं ना, म्हणजे लागलीच पुढची पण बोलणी झाली असती. कशाला बाहेर थांबायचं? मामी काही बोलले नाही ना तुम्हाला? नाही नाही, उलट त्या घरात या म्हणत होत्या, पण नानांना बाहेर जायचं होतं म्हणून आत नाही आलो. हा, मला वाटलं मामी काय बोलली का काय. अशा मामी स्पष्ट बोलतात, पण कधी कधी वाईट वाटतं, पण मनात काय नसतं त्यांच्या. जगात आहे ना, आईची माई विकत मिळत नसते, ती दिली त्यांनी. बर ते सोड, मला सांग कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे? अरे म्हणजे आता उद्या मामा लग्नाची बोलणी करायला येणार आहे, तर कसं वाटतंय? गॉड गॉड वाटते. उद्याचा दिवस कधी उगवतो असं झालंय मला. अगं आज बी बातमी आली. अजिंक्यची? होय, साताऱ्यात जैन फाउंडेशन कडून सत्कार झाला त्याचा. सारखं कुठं ना कुठेतरी सत्कार आहेच. अहो माझ्या पण दादाचा फोन आला होता, मला विचारत होता तू अजिंक्यला ओळखतीस का म्हणून. ती वाळव्यात 2-4 पोरं आहेत ना, ती आर्मी ट्रेनिंगचं प्रॅक्टिस करतात, त्यांना अजिंक्यला भेटायचंय. आता महाराष्ट्रभर नाव झालंय त्याचं, त्यामुळे लोक भेटायला येणारच की त्याला. नाना येऊ का? अरे भैया, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ये बस. हो तुम्ही बसा नाना, तुम्ही बसा बरं पहिल्यांदा. आणि काय सध्या बसूनच आहे. बाकी तब्येत बिब्येत काय म्हणते? आता बरी आहे. बरी आहे ना? होय. हा, एक बरं झालं. बाहेर मरणाचं ऊन आहे, उन्हात बाहेर पडू नका बरं का. आणि पडायचं झालं तर छत्री घेऊन पडा. वय हा